महाराष्ट्रात सगळीकडे विधानसभेच्या रणधुमाळीची सुरुवात झालेली आहे. आता काही दिवस जे आहेत ते उरलेले आहेत, मात्र सगळीकडे नेत्यांची धावपळ सुरू झालेली आहे. अनेक नेते जे आहे आता गडचिरोलीमध्ये प्रचार सभेला हजेरी घालत आहेत. यातच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं सगळ्यांचं लक्ष असलेलं अहेरी विधानसभा क्षेत्र, जे वडिलाविरुद्ध मुलगी असं थेट लढत जे आहे ते अहेरी विधानसभामध्ये पाहायला मिळणार आहे. यातच धर्माराव बाबा आत्राम जे माजी मंत्री आहेत, अन्न औषध प्रशासन मंत्री आहेत आणि त्यांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे. आपल्यासोबत धर्माराव बाबा आत्राम आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया नेमकं कशा प्रकारे ही संपूर्ण प्रचार सभा जी आहे आता सुरू आहे. बाबा, सगळीकडे रणधुमाळी आहे, मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जो आहे तो अहेरी विधानसभेमध्ये लागलेला आहे. तुमच्या विरुद्धच तुमची मुलगी आहे उभी आणि त्यामुळेच हा संपूर्ण जो प्रचार असेल किंवा ही संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात हा विधानसभा जो आहे तो चर्चेत आहे. हा विधानसभा एक प्रकारचा ऐतिहासिक निवडणूक आहे, कारण की एका बाजूला पुतणे आहे, एका बाजूला मुलगी उभा आहे आणि थोडाफार मुलगी उभा असल्यामुळे थोडाफार 1-2% फरक पडेल, परंतु बाकी तितकं काय फरक नाही पडणार. कारण की मी 2.5 महिन्यापासून मी सतत फिरत आहो आणि जवळजवळ 1,60,000पेक्षा लोकांशी माझा संवाद झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून 2,43,000 मतदार आहेत. त्या ह्याचा म्हणजे इतका मोठा माझा संपर्क झाल्यामुळे आणि पुन्हा मी गावागावामध्ये प्रत्येक गावागावामध्ये चाललो आणि फिरत आहो आणि त्या प्रकारे आमचा लाडका भाऊ, लाडका बहीण, लाडका शेतकरी हे जे योजना आपण आणलो लोकांकरता, म्हणजे बिलकुल पॉझिटिव्ह म्हणजे वातावरण आहे या क्षेत्रामध्ये. आणि हे जे आहे लढत जे होणार आहे आपल्याला या निवडणुकीमध्ये, त्या निवडणुकीमध्ये लढत आपलं जे होईल ते अमरीशराव आहेत, ते बंडखोर BJPचे उभा आहेत, त्यांच्या विरोधामध्येच होणार आहे. आणि जे माझी मुलगी उभा आहे ती त्यांच्या 4 किंवा 5व्या नंबरवर त्यांचा आजचं स्टेटस त्याप्रमाणे आहे. आपण राजकारणामध्ये गेली 50 वर्ष जे आहे हे संपूर्ण भागांमध्ये आपण विकास कामं केले असतील, अनेक निवडणूक आपण लढवलेल्या आहेत. मात्र यंदाचा जो निवडणूक आहे तो एकदम वेगळ्या पद्धतीचा आहे, कारण की असं निवडणूक आपण कदाचित मी पण बघितलं नाही, आपण सुद्धा अशा निवडणुकीमधून गेला नाही आहेत. कारण की या टोकाचं म्हणजे पाऊल उचलून तुमची मुलगीच तुमच्या विरोधात आहे आणि संपूर्ण राजकारणच बदललेलं आपल्याला चित्र बघत आहे. त्याकडे आपण कसं बघता सगळं? नाही, खास काय फरक नाही पडणार, कारण की जे 52 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करत आहो आणि या 4-4.5 वर्षामध्ये त्याच्या अगोदर सगळं माझ्या पूर्ण जबाबदारी या क्षेत्राच्या मुलीवरच होता. जावई पाहत होते, हे दोघे पाहून ते काय म्हणून तिकडे गेले, ते पवारसाहेबांनी काय केलं हे काय मला माहीत नाही, परंतु पवारसाहेबांनी जे काम केलं घर फोडायचं, हे कुठेतरी ते फार त्यांच्या राजकीय भविष्यामध्ये क्षेत्रामध्ये हा पहिला चूक त्यांनी केलेला आहे की बारामतीमध्ये घर फुटलं आणि त्यांनी अहेरीमध्ये सुद्धा घर फोडायचं काम केलं, बापाचा विरोध मुलीला उभा करण्याचं काम केलं. हे फार मोठा त्यांनी चूक केलेलं आहे त्यांच्या राजकीय जीवनामध्ये. आणि त्या दृष्टिकोनातून हा काही फरक नाही पडणार. स्वतः पवारसाहेब आले तरी इकडे फिरले तरी काय फरक पडणार नाही माझ्या क्षेत्रामध्ये. आणि माझ्याकडे सगळे नेतेच येण्याकरता सगळे लोक बोलवत होते, कार्यकर्ता, की सगळ्यांना BJPचे नेत्यांना बोलवा, आपले नेत्यांना बोलवा, सेनाच्या नेत्यांना बोलवा, म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री इकडे एक चक्कर झालं तर आपल्याला फायदा होईल. मी म्हटलं की ज्या क्षेत्रामध्ये आपले महायुतीचे उमेदवार कमजोर असतील तिथे हे नेते गेले पाहिजे. इकडे जेव्हा मी स्वतः सांभाळत आहोत तर मला नेत्यांची इकडे आवश्यकता नाही, पण जिथे आवश्यकता आहे तिथे या नेत्यांनी गेला पाहिजे असं प्रकारचं कार्यकर्त्यांना मी सांगितलं. मात्र आपण जर बघितलं परिस्थिती तर जे बंडखोर उमेदवार आहेत, जे भाजपचे असतील किंवा काँग्रेसचे असतील, मग महायुतीमध्ये भाजपचं बंडखोर उमेदवार तुमचा पुतणे आहे. मात्र भाजपकडनं जे आहे खुल्या पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील हे कुठेतरी पाठिंबा देत नाही किंवा तुम्हाला समर्थन देत नाही, असं काहीतरी चित्र आपल्याला दिसत आहे. नाही, असं काही चित्र नाही. महायुतीचा उमेदवार
जे ठरलेलं आहे म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शहाजीने जे निर्णय घेतला ती आपले उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून हा निर्णय झालेला आहे महायुतीचे उमेदवार कोण राहायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटते की भाजपाचा बंडखोर आपण बोलतो, पण भाजपाचे बंडखोर नाही, ते नागविदर्भ आंदोलन समितीचे उमेदवार आहेत. आता सध्या भाजपाचं बंडखोर असते ते मोदीजींचा फोटो लावले असते, अमित शहाजींचे फोटो लावले असते, देवेंद्रजींचा फोटो लावले असते. पण हे सगळं फोटो 1.5 महिना अगोदरपर्यंत त्यांनी लावलं आणि जेव्हा इलेक्शन आलं त्यानंतर त्यांना आठवण आलं की त्यांचे आजोबा कुठेतरी आहेत, या क्षेत्रामध्ये होते, त्यांचे वडील होते. या अगोदर वडिलांचा आणि आजोबांचा फोटो कधीच लावले नाही. तर हे आता या निवडणुकीमध्ये ते 2 फोटो आले, याचा अर्थ ते काही BJPचे नाहीत आणि ते नागविदर्भ आंदोलन समितीचे आहेत, तितकं खरं आहे. आणि आपले जे प्रशांत वागरे आहेत अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी सांगितलं की महायुतीचे उमेदवाराला आपण मतदान केलं पाहिजे आणि जे महायुतीचा विरोध काम करतील त्या सगळ्यांना पक्षातून काढण्यात येईल. हे त्यांनी आपलं निवेदन दिलंच आहे त्याच्या TV माध्यमातून. शेवटचे 4 दिवस उरलेले आहेत. कशा पद्धतीने आपलं प्रचार सभा सुरू आहे, कशा प्रकारे आपण जनतेपर्यंत पोहोचत आहे, किती धावपळ सुरू आहे तुमची? नाही, धावपळ तर फारच जास्त झाला म्हणून थोडाफार माझ्या काल थोडा तब्येत बरं नव्हता, तरीसुद्धा लोक भेटत होते. लोकांना मी वेळ दिला आणि थोडाफार गोळ्या वगैरे खाऊन आपण तब्येत 4 दिवस कसं तरी आपल्याला काढायचं आहे मतदानापर्यंत. आणि त्याच्यानंतर मग 23 तारखेला रणधुमाळी होईल आणि गुलाल आम्हीच लावणार आहोत आणि फटाके आमचाच राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार इथे निवडून येईल, महायुतीचा उमेदवार निवडून येईल आणि भक्कम म्हणजे ऐतिहासिक हा विजय असेल. म्हणजे इतका मोठा फरकाने कोणी आला असं मला वाटत नाही. मला वाटतं पहिला आणि दुसरा उमेदवाराच्या मध्ये मला वाटतं 90 ते 1 लाखाचा फरक राहील. बाकीचे लोक ते कुठे जातील मला माहीत नाही, किती लोकांचे डिपॉझिट वाढतील हे मला माहीत नाही. परंतु लोक वन साईड, महिला तर 100% वोटिंग करतील. जे लाडके भाव आहेत ते सुद्धा 100% करतील, लाडके शेतकरी आहेत ते सुद्धा 100% मतदान करतील. आणि जवळजवळ मला या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये एक म्हणजे लोकांचा पसंती आहे आणि ते 90% मतदान माझ्याकडे होईल. नक्कीच अहेरी विधानसभाकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलेलं होतं आणि ही आता अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. यातच धर्माबाबा यांनी म्हटलं आहे की ज्या प्रकारे हा संपूर्ण ऐतिहासिक निवडणूक आहे त्याप्रमाणेच ऐतिहासिक विजय देखील माझा होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मी तुम्हाला ABP माझा अहेरी गडचिरोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.